वासोटा साताऱ्यातील कोयनेच्या घनदाट अरण्यात वसलेला एक वनदुर्ग, जेथे प्राण्यांचा सर्वात जास्त सहवास आहे। तर चला एक अविस्मरणीय सफर करूया। महाबळेश्वर आणि दातेगड या दोन रंगांच्या मधून कोयना नदी वाहते आणि या जलाशयास शिवसागर असे म्हणतात। वासोटा यालाच व्याघ्रगड असेही म्हणतात, कारण येथे वाघांची संख्या जास्त आहे। कोल्हापुर से बिलोंग करता हूँ। दुर्गा बेड़ा के साथ में 2 साल से जुड़ा हुआ हूँ। 2 साल से काम कर रहा हूँ दुर्गा बेड़ा के साथ। और ट्रैकिंग का एक्सपीरियंस तो काउंट तो नहीं होगा, पर अभी काउंट किया था, मैं कर रहा था तो 600 टच करने वाला हूँ अभी। वासोट्याला जात असताना आम्ही शिवप्रसाद या हॉटेलवरती थांबलो होतो चहा नाश्ता घेण्यासाठी। चहा नाश्ता घेतल्यानंतर आम्ही वासोट्याच्या दिशेने रवाना झालो। नमस्कार मित्रांनो, तर आम्ही फायनली वासोटा टेंटसाठी थांबलेलो आहेत। तर हा आहे आमचा टेंट परिसर। छान म्युझिक असे वगैरे लावलेले आहे, सर्वजण थापत बसलेले आहेत आणि पूर्ण नाईटचा एन्जॉय करत। आता रात्रीचे 2:30 वाजलेले आहेत। आज आमच्या मेकॅनिकलच्या मशीनला सिव्हिल कडून फाउंडेशनची गरज असते, तर इलेक्ट्रिक सप्लायशिवाय आमची मशीन चालूच होत नसते। आजकाल मशीनमध्ये इलेक्ट्रॉनिक्सचे लहान लहान छोटे छोटे पार्ट बरेच असतात, तर कम्प्युटर प्रोग्रामिंगच्या मदतीशिवाय मशीन चालूच वाटत नाही। रात्रभर मस्त शेकोटी करत करत एकमेकांविषयी ट्रेकिंगचे अनुभव आम्ही शेअर करत बसलो आणि सकाळी मस्त सूर्योदय झाल्याच्या नंतर आम्ही नाश्ता वगैरे केला। गडावर ज्या नियम व अटी आम्हाला सांगितल्या व तुषार सरांनी सर्वांना मी दुर्गवेडाचे बॅचेस वाटले। वासोटा या किल्ल्याची बांधणी शिलाहार कालीन राजा म्हणजे दुसरा भोज राजा यांनी केलेली आहे असा उल्लेख आढळतो। छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्यावर अडकले असता त्यावेळेस मावळ्यांच्या प्रयत्नांनी वासोटा हा किल्ला 1660 रोजी जिंकून स्वराज्यात सामील केला।
मित्रांनो, आम्ही वासोटा किल्ला चढायला सुरुवात केलेली आहे. आता जवळपास 40% किल्ला आम्ही सर केलेला आहे. आणखी 60% किल्ला आम्हाला सर करायचा आहे. हे आहे बॅक साईडला, ते आमची टीम आहे. सर्वजण खूप दमलेले आहेत, बरेच जण येतात, फर्स्ट टाईम आहेत. तर मित्रांनो, नागेश्वर शुल्काला हा इथून आणखीन एक मार्ग आहे, दाखवतो मी. बघा, ह्या साईडने नागेश्वर शुल्काला जातो आणि हा सरळ वासोटा किल्ल्याकडे जातो. आणि मित्रांनो, फायनली वासोटा किल्ल्यावर पोचलेलो आहे. हा आहे त्याचा दरवाजा, पडलेल्या अवस्थेत आहे पण आहे. हे आहे एंट्री. हे दुसऱ्या ग्रुपचे ट्रेकर्स आहेत आणि आमचे ट्रेकर्स खालून येत आहेत. पाचवा पण आला. शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय. हरे हरे महादेव, हरे हरे महादेव. तर मित्रांनो, आमचा वासोटा हा किल्ला ट्रेक करून झालेला आहे आणि आम्ही आणि आमचा ग्रुप आता परतीच्या प्रवासाला चाललेलो आहे. एक तासात आम्ही खाली पोचतो आणि बोटिंग करणार आहोत. आता बघा, पूर्ण गर्दी आहे. हे आहे समोर मारुतीचे मंदिर आहे. पूर्ण बघा, जत्रा भरल्यासारखी गर्दी आहे. हे बघा, तर अशा तऱ्हेने अविस्मरणीय वासोटा किल्ल्याचा सफर राहणार आहे. आणि तुझं वय किती आहे? एज आणि तू? व्हेरी गुड.
झाडात अडकलेली आमची बोट आम्ही सर्वांनी सुखरूप बाहेर काढली. Finally we are successful. तर नमस्कार मित्रांनो, तर आमचा वासोटा किल्ला ट्रेक पूर्ण झालेला आहे आणि आम्ही परतीच्या प्रवासावर आहोत. आम्ही आत्ता बोटमध्ये बसलेलो आहोत आणि आमची एक बोट शांतराव पुढे आहे आणि आम्ही पाठीमागून निघालो. ही बॅक साईडला आहे तो